सो या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ओम्स लॉ आणि रेजिस्टिव्हिटी हे समजून घेतलेलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट संदर्भात इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे. आता इलेक्ट्रिक सर्किट काय आहे तर आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण सेल किंवा बॅटरी जोडत असतो, कंडक्टिंग वायर असतं, त्यानंतर करंट मोजण्यासाठी ॲमीटर, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर, त्या व्यतिरिक्त प्लग की असते सर्किटमधला जो करंट आहे तो ऑन ऑफ करण्यासाठी, त्यानंतर काही रेजिस्टन्स असतात, कधी कधी गॅल्व्हनोमीटर असतो जो सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, म्हणजे बरेचसे कंपोनंट असतात आणि या कंपोनंटची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट आपल्याला त्यांना जर आपण सर्वांना जोडून जे सर्किट तयार करतो तर त्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणायचं आणि ते ज्या डायग्रामच्या सहाय्याने आपण रिप्रेझेंट करणार आहोत तर त्याला इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम म्हणायचं. आता सर्वात अगोदर आपण डिफाइन करू की इलेक्ट्रिक सर्किट काय आहे. A continuous path of an electric current through conducting wire connected to the two ends of the cell and other resistance is called as electric circuit. आता इलेक्ट्रिक सर्किट हा एक कंटिन्युअस पाथ आहे, कुठेही तो आपल्याला ब्रेक करायचा नाही आहे. यामध्ये ऍक्च्युअल आपण हा पाथ कशाचा दाखवायलो, इलेक्ट्रिक करंटचा, आणि हे इलेक्ट्रिक करंट कशामधून आपल्याला फ्लो करायचा आहे, कॉपर सारख्या कंडक्टिंग वायर मधून. आणि हा वायर ज्यामधून करंट वाहत आहे हा याला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करतो, सेल. कारण सेल त्या ठिकाणी जो आहे तर तो पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन करून देईल आणि त्यानंतर करंट वाहत असताना काही रेजिस्टन्सेस त्या ठिकाणी आपण अटॅच केलेले असतात. या सर्वाला म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट, जे की आपण लगेच आकृतीमध्ये समजून घेणार आहोत. इलेक्ट्रिक सर्किट शोन बाय स्पेशल सिम्बॉल्स फॉर ईच कंपोनंट. आता प्रत्येक कंपोनंट असेल, उदाहरणार्थ आपण सेल जर घेतला तर सेल मध्ये आपल्याला माहित आहे की एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. अशा पद्धतीचं काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करावं लागतं प्रत्येक कंपोनंटचं. ओके, जसं की रेजिस्टन्स असेल तर यामध्ये आपण अशा पद्धतीचं सिम्बॉल वापरणार. तर हे जे प्रत्येक कंपोनंट आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जोडलेला आहे त्या प्रत्येक कंपोनंटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हे विशिष्ट चिन्हांच्या सहाय्याने आपल्याला करायचं आहे. आणि हा चिन्हांच्या सहाय्याने जे इलेक्ट्रिक करंटचं अर्थातच इलेक्ट्रिक सर्किट संदर्भात जी फिगर आपण ड्रॉ करू त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. तर चला सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम जे आहे त्याच्या सहाय्याने सर्व पद्धतीचे जे कंपोनंट्स आहेत त्यांचं कोणत्या पद्धतीने आपण कशासाठी कोणतं चिन्ह यूज करायचं हे समजून घेऊया. आता तुमच्या समोर इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम आपण शो केली आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर बाय द डेफिनेशन आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रिक करंटचा एक कंटिन्युअस पाथ, जे की कशामधून ऍक्च्युअल कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास होत आहे, अशा पद्धतीचं आपल्याला कंप्लीट स्ट्रक्चर या ठिकाणी दिसेल. ओके, सो आता सर्वात महत्त्वाचं ही जी लाईन तुम्हाला दिसत आहे तर हे काय आहे, कंडक्टिंग वायर. करेक्ट. त्यानंतर यामध्ये जो कंपोनंट मी तुम्हाला आता दाखवला होता तो आहे इलेक्ट्रिक सेल, ज्यामध्ये इलेक्ट्रिक सेलचा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असेल, जो की पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम, व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम इलेक्ट्रिक सेलचं असेल. आता हाय पोटेन्शियल टू नो पोटेन्शियल किंवा करंटची कन्व्हेन्शियल डायरेक्शन तुम्हाला माहित आहे की करंटची कन्व्हेन्शियल डायरेक्शन काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू
निगेटिव्ह टर्मिनल. आणि म्हणून हे जे तुम्हाला इथे दिसत आहे तर ही काय आहे, करंटची कन्व्हेन्शियल डायरेक्शन आहे. ओके, हे क्लिअर झालं. आता इलेक्ट्रिक सेल समजून घेतल्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर हे आहे एमिटर, जे की सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. आता सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन काय आहे हे आपण नंतरच्या टॉपिक मध्ये समजून घेणार आहोत. पण सध्या लक्षात घ्या की एमिटरचा सुद्धा इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं. तर एमिटरचं काम आहे करंट मेजर करणं. ओके, की सर्किट मध्ये जो करंट आहे ते कॅल्क्युलेट मेजर करण्याचं काम हे एमिटर करत असतं. पुढे जर गेलो आपण, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आहे रेजिस्टर्सचं. आणि रेजिस्टर्स जे आहे तर हे करंटच्या फ्लोला विरोध निर्माण करतात. आणि त्या विरोधाला आपण काय म्हणलो होतो, रेजिस्टन्स. कारण आपण जेव्हा ओम्स लॉ पाहिला होता V = IR, यामध्ये आपण पाहिलं होतं की जो करंट फ्लो होतो हा पोटेन्शियल डिफरन्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि त्यावेळेस आपण जो कॉन्स्टंट घेतला होता, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, तर त्याचा रेसिप्रोकल काय होता, R, रेजिस्टन्स. तर हा आहे रेजिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स हे कशामध्ये मोजतो आपण, ओहम मध्ये मोजत असतो. आता इथे आणखीन जर तुम्ही पाहिलं तर प्लस मायनस इथे काय अटॅच आहे, व्होल्ट मीटर. आता जसं की एमिटर हा सिरीज मध्ये जोडलेला आहे तर हा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यासोबत समांतर जोडणीमध्ये कोण आहे या ठिकाणी, व्होल्ट मीटर. तर सर्किट मधलं पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचं जे कार्य आहे ते व्होल्ट मीटर करत आहे. सपोज हा सेल 1.2 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स जर प्रोव्हाइड करत असेल तर ते व्होल्टेज मेजर करण्याचं काम हे व्होल्ट मीटर करणार आहे. सो ओव्हरऑल एमिटर हा रेजिस्टन्स सोबत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे, ज्याला आपण एकसर जोडणी म्हणतो. आणि रेजिस्टन्स आणि व्होल्ट मीटर हे दोन्ही एकमेकांना पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहे. त्यानंतर हे आहे करंटची कन्व्हेन्शियल डायरेक्शन, जी पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे जर पाहिलं तर करंट स्प्लिट झालेला आहे. करंट या डायरेक्शनला पण होतो, या डायरेक्शनला पण. नंतर इथे जर पाहिलं तर करंट एका पॉइंटला एकत्र सुद्धा येतो. म्हणजे काही ठिकाणी करंटची स्प्लिटिंग होते आणि स्प्लिट झालेले करंट्स हे एकत्र सुद्धा येतात. हे सुद्धा एक महत्त्वाचं आपण इथं समजून घ्यायचं. त्यानंतर आता हे सर्व समजून घेतल्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये प्रत्येक सिम्बॉल, त्यानंतर कंपोनंट्स, त्याचं पिक्चर आणि त्याचं यूज आपण या लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण इलेक्ट्रिक सेल बद्दल बोलू. सेलचं पिक्चर तर सर्वांना माहिती आहे, पण सर्किट डायग्राम मध्ये प्लस आणि मायनस, जी लॉंग व्हर्टिकल लाईन आहे त्याच्या लेफ्टला प्लस आणि स्मॉल व्हर्टिकल लाईनच्या राईटला मायनस दिलं तर हे सिम्बॉल रिप्रेझेंट करतं की सर्किट मध्ये काय जोडलेलं आहे, इलेक्ट्रिक सेल. आणि त्याचा यूज जर पाहिला, टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ द कंडक्टर. तर कंडक्टरचे जे दोन टोक आहेत त्या दोन टोकांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्यासाठी, ओके, पोटेन्शियल डिफरन्स अर्थातच व्होल्टेज अप्लाय करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक सेलचा यूज करत असतो. त्यानंतर आहे बॅटरी. आता बॅटरी म्हणजे काय, अनेक सेल एकत्र येणे याला म्हणायचं बॅटरी. And so battery is the collection of number of cells. इथे 3 सेल एकत्र आले तरी तयार बॅटरी. सो कॉम्बिनेशन ऑफ सेल इज नोन एज द बॅटरी. मग बॅटरी मध्ये प्रत्येक वेळेस प्लस मायनस लिहायची गरज आहे का, नाही. पहा इथे डबल लॉंग व्हर्टिकल लाईन, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. आणि फक्त पहिल्याच्या लेफ्टला प्लस आणि छोट्याच्या सर्वात राईटला जे असते त्याच्या राईटला मायनस, असं प्लस आणि मायनस दिलं तर याचा अर्थ हे सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतं की सर्किट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स हे प्रोव्हाइड करण्यासाठी काय जोडलेले आहे, बॅटरी जोडलेली आहे. आणि म्हणून टू अप्लाय अ लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. तर कंडक्टरच्या दोन टोकांमध्ये
लार्ज क्वांटिटी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्यासाठी आपण काय जोडत असतो? बॅटरी जोडत असतो. त्यानंतर आहे ओपन टॅप की और प्लग की. आता आताच्या सर्किट मध्ये जर पाहिलं ना, तुम्ही इथं डॉट पाहिलं आहे पहा, मी पुणे दाखवतो. इथे जर पाहिलं आपण, इथे तुम्हाला डॉट दिसेल. तर त्या संदर्भात प्लग की संदर्भात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की प्लग की ओपन आणि क्लोज. आता जे आपण सर्किट पाहिलं तिथे डॉट होता, याचा अर्थ प्लग की काय आहे? क्लोज आहे. आता प्लग की ओपन आणि क्लोज याचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ. पहा, पहिल्यांदा टॅप की किंवा प्लग की ओपन असेल तर इथे डॉट लिहायचं नाही, फक्त असं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं. आता इथे त्याचं पिक्चर आहे. आता प्लग की ओपन केव्हा असते? टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोइंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड्स ऑफ वायर. की सर्किट मध्ये करंट वाहत होतं आणि वाहणारं करंट जर आपल्याला स्टॉप करायचं असेल, बरोबर, फ्लो ऑफ करंट जर आपल्याला स्टॉप करायचं असेल तर अशा वेळेस आपण वायरचे जे दोन एंड्स आहेत हे काय करतो? डिस्कनेक्ट करतो. आणि हे डिस्कनेक्ट आहे याचा अर्थ टॅप की काय आहे? ओपन. आणि म्हणून टॅप की किंवा प्लग की ओपन जर असेल याचा अर्थ काय नाही की दोन एंड्स वायरचे एकमेकांपासून डिस्कनेक्ट केलेले आहे आणि अशा वेळेस सर्किट मधून कोणत्याही प्रकारचा करंटचा फ्लो होत नाहीये. त्यानंतर क्लोज टॅप की और प्लग की. क्लोज साठी काय करायचं? वरच्याच फिगर मध्ये डॉट टाकला जो की आताच्या सर्किट मध्ये होता, सर्किट डायग्राम मध्ये. टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ द वायर. तर वायरचे दोन एंड्स आपण एकमेकांना करंट कनेक्ट केले आणि आता सर्किट मधून काय फ्लो व्हायला लागला? करंट फ्लो होणे स्टार्ट झालेला आहे. हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण या पद्धतीने करणार. सो सिंपल अर्थ आहे, करंट जर स्टॉप असेल त्याच्या वेळेस हे चिन्ह आणि सर्किट मधून जर करंटचा फ्लो स्टार्ट झाला असेल तर हे चिन्ह आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे कनेक्टिंग वायर्स. कनेक्टिंग वायर्सला आपण काय म्हणलो? कंडक्टिंग वायर्स. आणि सर्किट डायग्राम मध्ये जी रेक्टेंग्युलर शेप मध्ये आपण दाखवलं होतं जिला, तर ती आहे कनेक्टिंग वायर किंवा कंडक्टिंग वायर. आणि हे कशासाठी आहे? टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट्स इन द सर्किट. पहा, सर्किट मध्ये जेवढे काही कंपोनंट्स आहेत, एमिटर, रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, सेल, बॅटरी, प्लग की, तर या सर्वांना जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे? कंडक्टिंग वायरनं. आणि दॅट्स व्हाय सर्किटचा जो मेन भाग बनवू आपण की जो व्हेरियस कंपोनंटला कनेक्ट करतो तर तो आहे कंडक्टिंग वायर किंवा त्याला कनेक्टिंग वायर म्हणायचं. त्यानंतर क्रॉसिंग वायर. वायर जर एकमेकांना कुठे सर्किट मध्ये क्रॉस करत असतील तर अशा वेळेस अशा पद्धतीचा सिम्बॉल यूज करायचं. पहा, अगोदर आहे कंडक्टिंग वायर आणि त्यानंतर अशा पद्धतीचा जिथं वायर क्रॉस व्हायला तिथं सी टाइप शेप घेऊन पुन्हा स्ट्रेट घ्यायचं. अशा पद्धतीचा जर सिम्बॉल सर्किट मध्ये दिसून आलं तर त्याचा अर्थ काय आहे? इट इज यूज्ड टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. म्हणजे वायर हे फक्त एकमेकांना क्रॉस करत आहे मात्र ते एकमेकांना जोडलेले नाहीत. सो लक्षात आलं? या इथं जो हा गॅप ठेवलेला आहे, हा गॅप मुद्दाम कसा ठेवला आहे की दोन वायर जरी एकमेकांना क्रॉस करत असतील मात्र ते एकमेकांना कनेक्ट नाहीये. आणि हे शो करण्यासाठी आपण अशा पद्धतीचा सिम्बॉल यूज करत असतो. त्यानंतर सर्किट मध्ये करंटचं प्रेझेन्स जे आहे हे कशावरून कळेल की करंट वाहत आहे किंवा नाही? तर यासाठी लाईट बल्बचा यूज केला असतो. आता या ठिकाणी बल्ब जर बंद असेल तर अशा पद्धतीचं चिन्ह असेल आणि बल्ब जर चालू असेल तर अशा पद्धतीचं चिन्ह. आणि म्हणून टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी लाइटेड करंट इज फ्लोइंग. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत आहे का नाही. जर लाइटेड असेल म्हणजे बल्ब लागला असेल तर डेफिनेटली करंटचा फ्लो हा सर्किट मधून होत आहे.
आणि जर अनलाइटेड कंडिशन असेल म्हणजे बल्ब जर बंद असेल वरची केस तर अशा वेळेस या ठिकाणी काय सांगता येईल करंट इज नॉट फ्लोइंग म्हणजे करंट हा सर्किट मधून फ्लो होत नाही. सो हे सिंपल आहे. त्यानंतर घेऊ आपण रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स अशा पद्धतीचे असतात पण त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन असं करतो आपण आणि त्यासाठी कोणतं चिन्ह वापरतो R. ओके. आता रेजिस्टन्स कशासाठी यूज करायचे टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. सर्किटमध्ये होणारा जो करंटचा फ्लो आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी जे आपण यूज करतो तर ते आहे रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स हे लार्ज अमाउंट मध्ये करंटचा फ्लो होत असेल तर त्याला रोध निर्माण करण्याचा त्यांना रेजिस्ट करण्याचं काम हे रेजिस्टन्स करत असतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून रेजिस्टन्सचा यूज आहे की सर्किटमध्ये जेव्हा करंटचा फ्लो होईल तेव्हा त्यांना कंट्रोल करण्याचं काम हे रेजिस्टन्स करत असतात. त्यानंतर आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता व्हेरिएबल रेजिस्टन्स या पद्धतीचे आहे. मग याला रिप्रेझेंट कसं करायचं तर पहा रेजिस्टन्स सारखंच तुम्हाला चिन्ह दिसेल पण त्यावर एक व्हर्टिकल क्रॉस एरो आहे ना. व्हर्टिकल मात्र थोडासा विशिष्ट अँगल मध्ये असणारा एरो आहे. मग व्हेरिएबल रेजिस्टन्सचं फंक्शन काय आहे टू चेंज द रेजिस्टन्स as required and thereby control the current. म्हणजे आपल्याला गरज असेल तितक्या प्रमाणात जर आपल्याला रेजिस्टन्स कमी जास्त करायचा असेल चेंज करायचा असेल आणि अशा पद्धतीनं करंटला जर आपल्याला आपल्या पद्धतीनं कंट्रोल करायचा असेल तर अशा वेळेस कशाचा यूज होतो व्हेरिएबल रेजिस्टन्स. इथे जर पाहिलं आपण तो रेजिस्टन्स फिक्स आहे मात्र व्हेरिएबल रेजिस्टन्स मध्ये आपण सर्किट मधला रेजिस्टन्स पाहिजे तसा कमी जास्त म्हणजे चेंज करू शकतो आणि अशा पद्धतीनं करंटला आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आहे एमीटर. सांगितल्याप्रमाणे पहा तुम्ही बऱ्याच वेळेस शॉप मध्ये पाहिलं असेल की एखादी इलेक्ट्रिक वस्तू ही खराब आहे का चांगल्या स्थितीत आहे हे चेक करण्यासाठी त्या ठिकाणी त्यामधून करंट वाहला का नाही म्हणजे करंट फ्लो होतो किंवा नाही तर हे चेक केलं जातं या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने. तर सर्किट डायग्राम मध्ये आपण कॅपिटल के सर्कल मध्ये घ्यायचा सेल प्रमाणे एका साइडला राईट दुसऱ्या साइडला लेफ्ट. तर एमीटरचं फंक्शन काय आहे टू मेजर द करंट फ्लोइंग इन द सर्किट. म्हणजे सर्किट मध्ये जो करंटचा फ्लो व्हायला ते मेजर करण्याचं काम हे एमीटरचं आहे. त्यानंतर आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर जे आहे ते जवळपास तुम्हाला एमीटर सारखंच दिसेल मात्र याचं काम आहे व्होल्टेज डिटेक्ट करणे. बऱ्याच वेळेस जी इलेक्ट्रिक मोटर असते किंवा पाण्याची बोरची जी मोटर असते तर त्यामध्ये प्रॉपर व्होल्टेज आहे का नाही तर त्यासाठी तिथे एक स्टार्टर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एक व्होल्ट मीटर बसवला असतो का की त्यामध्ये कळतं की प्रॉपर व्होल्टेज भेटत आहे का नाही. तर हे आहे व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर मध्ये सुद्धा प्लस आणि मायनस असे दोन सिम्बॉल दिसतील. फंक्शन जर पाहिलं टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन द सर्किट. तर सर्किट मधले जे दोन पॉइंट्स आहेत यांच्यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स सेल किंवा बॅटरी कडून अप्लाय केला गेला तर हे मेजर करण्याचं काम हा कोण करतो व्होल्टमीटर. तर अशा पद्धतीनं हे आहे सर्व कंपोनेंट्स आणि हे सर्व कंपोनेंटचा यूज आपण ज्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये करतो इलेक्ट्रिक सर्किटच्या त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. आणि सो इलेक्ट्रिक सर्किटची ही फिगर तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची. फायनली आपण पाहूया कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स यामधला डिफरन्स. आता बऱ्याच वेळेस तुम्ही या अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं की जे मेटल्स आहेत तर त्यांच्यामध्ये मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि दॅट्स व्हाय मेटल्स मधून हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन हे सहज होतं आणि दॅट्स व्हाय त्यांना आपण गुड कंडक्टर्स म्हणलं होतं. जेव्हा की नॉन मेटल्स मध्ये जर पाहिलं आपण तर मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन नसतात आणि जनरली ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्याला काही एक्सेप्शन सुद्धा आहेत जसं की ग्राफाइट या नॉन मेटल मधून इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होतं, डायमंड मधून हीटचं कंडक्शन होतं. मात्र मेजरली जर पाहिलं तर मेटलची आयडेंटिटी आहे हे की ते जनरली
हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर्स असतात आणि नॉन मेटल्स हे इन्सुलेटर्स असतात। तर यावरच आधारित आपली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण समजून घेऊ। ओके, तर सर्वात अगोदर आपण कंडक्टरला डिफाइन करू। सबस्टन्सेस which have very low resistance are called as conductor। ज्या पदार्थांमध्ये, ज्या सबस्टन्स मध्ये रेजिस्टन्स कमी असतो, पहा रेजिस्टन्सचं काम आपण पाहिलं, करंटला कंट्रोल करणे। रेजिस्टन्स जितका जास्त, करंट तितका कमी फ्लो होतो। परंतु ज्या मटेरियल किंवा सबस्टन्स मध्ये रेजिस्टन्स अतिशय कमी असेल अशा मटेरियल मध्ये करंट इझिली फ्लो होतो आणि दॅट्स व्हाय अशा सबस्टन्सला आपण कंडक्टर्स म्हणायचं। आणि जनरली कंडक्टर्स मधून करंटचा फ्लो हा इझिली होतो, कारण करंट कॅरी करण्यासाठी जे चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स लागतात ते मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन्स हे मेटल्स मध्ये अवेलेबल असतात। त्यानंतर आहे इन्सुलेटर्स। सबस्टन्सेस which have extremely high resistance and through which current cannot flow are called as insulators। तर इन्सुलेटर हे असे सबस्टन्स आहे की ज्यामध्ये रेजिस्टन्स हा एक्स्ट्रीमली हाय, म्हणजे करंटला जास्तीत जास्त रोध निर्माण होतो आणि म्हणून एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स असल्यामुळे अशा सबस्टन्स मधून करंटचा फ्लो होत नाही, म्हणून अशा सबस्टन्सला आपण इन्सुलेटर्स म्हणतो।